आजीबाईच्या बटव्यातील हे उपाय खास तुमच्यासाठी एक. पेरूच्या पानांचा चहा प्यायल्यानं जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी कमी होते. 2. जेवणानंतर 2 ते 3 खजूर खाल्ल्यानं तुमचे आरोग्य चांगले राहते. 3. तुम्हाला कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करायचं असेल तर दुपारच्या वेळी मूठभर हरभरा खावा. 4. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी कडुलिंबाची पानं खूप मदत करू शकतात. 5. पालकाचा रस पिल्यानं केसांची वाढ झपाट्यानं होते. 6. सांधेदुखीचा त्रास असल्यास गुळवेलचा रस आल्याच्या रसात मिसळून प्यावे, आराम मिळतो. 7. तुळशीची पानं तुरटीत मिसळून लावल्यास जखमा लवकर बऱ्या होतात. 8. मुळाचा रस हप्त्यातून 1-2दा पिल्यानं पित्ताचं खडे बनणं बंद होतात. 9. अंजिरात असणारे अँटीऑक्सिडंट हे तुमच्या शरीरातील रक्तदाबाला नियंत्रणात आणण्यासाठी मदत करते. 10. एरंडाच्या सालीचा रस काढून दुधात घालून पिल्यानं कावीळ होत नाही. 11. हिवाळा येताच तुम्ही मुळा खाण्यास सुरुवात करा, ज्यामुळे तुमच्या आरोग्याला खूप फायदा होईल. ज्या लोकांना नाकबंद, सायनस, मायग्रेन सारख्या समस्या आहेत, अशा लोकांना मुळ्याचा रस प्यायल्यानं खूप फायदा होतो. 12. खरुजेच्या फोडामधून अधिक प्रमाणात पू बाहेर येत असेल तर कडुलिंबाची साल जाळून त्याची राख त्या जागेवर लावावी, पू तयार होणं थांबून जाते. 13. हात, पाय, नाभी यांना सूज येते, सांधे ढिले पडतात. अशा वेळी 1 कप ताजे गोमूत्र घ्या, त्यामध्ये 2 तोडे एरण तेल घालून रोज प्यावे, यामुळे जुलाब होऊन सर्व विषारी द्रव्य बाहेर पडतात. 14. श्वसन नलिकेच्या वरच्या भागात संसर्गजन्य विकार आणि काही कातडीचे रोग यावर निलगिरीचे तेल खूप उपयुक्त आहे. 15. 21. केसांची वाढ चांगला व्हावी यासाठी तिळाचं तेल केसांना लावणं चांगले असते. 17. चांगल्या झोपेसाठी तुम्ही दुधात मिसळून खसखस खाऊ शकता. खसखसची खीरही करून पिऊ शकता. 18. लवंग खाल्ल्यामुळे भूक वाढते व खाल्लेले पचण्यास मदत होते. 19. काळी मिरी रक्तातील साखर कमी करण्यास मदत करते, त्यामुळे डायबिटीस होण्यापासून बचाव होतो. 20. आल्याचा चहा गरम पाण्यात आले उकरून त्यात मध व लिंबू घालून प्यावे, यामुळे सर्दी, घसा खवखव आणि कफ कमी होतो. 21. नाचणीमध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणात असतं, त्यामुळे हाडं मजबूत होऊन फ्रॅक्चर धोका कमी होतो. 22. त्वचा कोरडी पडू नये यासाठी थंडीच्या सुरुवातीपासूनच तीळ खाल्ल्यास त्वचा कोरडी पडण्याचं प्रमाण कमी होते. 23. गरमी झाली असेल किंवा उष्णता वाढली असेल तर कडुलिंबाच्या पानांचा रस खडीसाखर टाकून सकाळ संध्याकाळ घ्यावा. कसलीही गरमी असली तरी 7 दिवसात बरी होते. 24. श्वासनलिकेचा दाह आणि जुनाट दम्यावर निलगिरीचे तेल उत्तेजक असून कफ पातळ करून पाडणारे आहे. 25. संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन मालिश करावी, आराम मिळतो. 26. ज्या महिलांना आपला चेहरा गोरा करायचा आहे, त्यांनी दुधात सफरचंद टाकून सकाळी रिकामे पोटी त्याचा वापर करावा. 27. हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्यानं सर्दी कमी होते. 28. पोट दुखी असल्यास साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा. काही दिवस वापरल्यानंतर पोट बरे होईल. 29. पायांना दुर्गंधी उपाया. पायांना दुर्गंधी येत असल्यास रोज कोमट पाण्यात मीठ घालून पाय भिजवावेत. नंतर नीट कोरडे करून नारळ तेल लावावे. मोजे रोज बदलावेत. 30. घामाला जास्त वास येणं उपाया. घामाला जास्त वास येत असल्यास रोज आंघोळीनंतर ॲलोव्हेरा जेल किंवा नारळ तेल लावावे. कोमट पाण्यात थोडे नीमपान उकळून त्या पाण्यानं आंघोळ केल्यास जंतुसंसर्ग कमी होतो. सुती, सैल कपडे वापरावेत व मसालेदार अन्न कमी करावे.